झाली तुमची मॅच? एक तर तूच लेट आलीयस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्सचं. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही आणि तोपर्यंतच एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाहीये ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. ते म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. म्हणूनच शेवटी प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने. प्रेम कधी रुसणं असतं तर कधी हसणं असतं. भांडण झाल्यावर 2 ओळीच्या चिठ्ठीत सुद्धा प्रेम असतं. म्हणूनच म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. नमस्कार, मी शाहीन तारेकर. तुम्ही पाहतात जोडी तुझी माझी. खरं तर जोडी तुझी माझी हा नवरा बायकोंच्यासाठी, जोडीदारांसाठी केलेला आपण कार्यक्रम. आणि अशीच एक जोडी, जसं की आपण म्हणतो की लव्ह ॲट फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्या नजरेतलं प्रेम, आणि पहिल्या नजरेतलं प्रेम झालेली अशीच एक लव्ह स्टोरी आज आपल्याकडे आलेली आहेत. खरं तर हे लव्ह मॅरेज म्हणावं की अरेंज मॅरेज म्हणावं हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी ही एक स्टोरी आहे, पण ही खऱ्या लग्नाची स्टोरी आहे. तर अशाच खऱ्या लग्नाचे जोडीदार समृद्धी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे व्हाईस प्रेसिडेंट अमित कुमार चव्हाण सर आणि त्यांच्या बेटर ऑफ आशालता यांना आज आपण जोडी तुझी माझी मध्ये भेटणार आहोत. तर सर आणि मॅडम, स्वागत आहे तुमचं. तर किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष कंप्लीट. अच्छा, 15 वर्षांचा संसार आहे तुम्हाला. सर, कसं जुळलं हे तुमचं लग्न? बेसिकली ज्यावेळेला मुली बघायचा जेव्हा कार्यक्रम चालू झाला त्यावेळेला जनरली कसं होतं की समृद्धीचा की पर्सन असल्यामुळं ते जबाबदारी माझ्यावरती असायच्या. आणि मार्च एंडिंग आमचं असल्यामुळं आम्हाला मार्चपर्यंत कुठंच हलता येत नव्हतं. आणि ज्यावेळेला लग्न करायची प्रोसेस चालू झाली, मुलगी शोधायची, त्याला मध्यस्थी राजेंद्र पाटील म्हणून इस्लामपूरचे होते. त्यांनी बरेचसेच बायोडाटा मला सूट होतील असे काढून ठेवलेले. बेसिकली हाईट हा एक सगळ्यात मोठा इश्यू होता. आणि साजेसी किंवा जोडी अनुरूप असावी ह्या हिशोबानं मग आम्ही हाईटची फुटपट्टीच घेऊन बसवलो होतो. म्हणजे तुम्ही तुमचा एक क्रायटेरिया ठेवला होता. बरोबर. आणि मग एक 10 मुली बघायच्या आणि त्यांनी जानेवारीपासून फॉलोअप घेत होते, जे मध्यस्थ होते ते. त्यांनी मग मला वेळ मिळायचा नाही आणि ऑफिस असायचं किंवा माझे टूर्स वगैरे असायचे. मग त्याला सांगितलं की 1 एप्रिलला म्हणजे 31 मार्च झाले की 1 एप्रिलला आपण एका दिवसामध्ये मॅक्झिमम मुली बघायच्या. आणि त्या दिवशी आम्ही मुली बघायचा कार्यक्रम चालू केला. एक सेकंड सर, मॅक्झिमम मुली म्हणजे तुम्ही मुली पाहिल्यात किती? 40 मुली. तर तुम्ही 40 आणि मॅडम 41 आहेत का? तर त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मुली बघायच्या, कारण का मला अशा आधीमध्ये सुट्टी मिळत होती, संडेला सुद्धा वर्किंग असायचं. आणि मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असायचा की मध्यस्थी म्हणायचं की तुम्ही ह्या रविवारी वेळ काढा. मग मार्च एंडिंगमुळे मी त्यांना सांगितलेलं की मार्च एकदा होऊ देत, मग आपण व्हेरी सेकंड डे आपण जाऊया आणि मुली बघायच्या आणि फायनलच करायचं आहे. अशा हिशोबानं आम्ही थोडक्यात शॉर्टलिस्ट केलं. जसं इंटरव्ह्यूला ऍप्लिकेशन येतात, आपण पॉसिबली ज्या आपल्या फेवरेबल आहेत त्या आपण काढतो. शॉर्टलिस्ट केलं. मग पहिलीच मुलगी ही बघायची, कारण का त्यांचे वडील किर्लोस्करमध्ये सर्व्हिसला होते आणि त्यांना उशिरात उशिरा 8-9 वाजेपर्यंत जायचं होतं. मग तिने सांगितलं की 8 वाजता तुम्ही मुलगी बघायला या. आम्ही रूट प्लॅन करतानाच प्लॅन असा केला की पहिली मुलगी आपण ही दुपारीची बघायची. आणि फीचर सगळे हाईट आणि बाकीचे सगळे फीचर्स मला जसे साजेसे होते तसेच होते. मग आम्ही मुलगी बघायला गेलो. तासगावचे माझे मित्र अभिजित पवार म्हणून होते आणि ते मध्यस्थ, आम्ही 3 जण मुलगी बघायला गेलो.
आणि मध्यस्थांनी सांगितलेलं की लवकर या. टायमिंग तर 8चं दिलेलं, आम्ही 6 वाजताच बाहेर पडलो आणि 7 वाजता त्यांच्या दारामध्ये आम्ही हजर झालो. आणि अपेक्षित काय असतं की आपली वाट बघत बसले, तसं कोणी वाट बघत नव्हतं. आणि मुलीचे वडील हे शेजारीच नदी असल्यामुळं टॉवेल लावून आंघोळीला स्विमिंगला चाललेले होते. त्याच अवस्थेमध्ये तिने आम्हाला बघितल्यानंतर ते असे एकदम म्हणजे जो थोडक्यात चकित आपण असं झाले. म्हणूयात की जो पाहुणचार तुम्हाला अपेक्षित होता तसं. तो म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं दृश्य होतं, पण ऍक्च्युअल मध्ये काहीतरी वेगळं दृश्य तुम्हाला बघायला मिळालं. सो कसं वाटलं तुम्हाला त्यावेळी? जनरली आम्ही तिथे गेलो, आम्हाला लक्षात आलं की आपण खूपच लवकर आलो आणि मध्यस्थी काय म्हणलं होतं की नाही लवकर जाऊया, त्यांना परत ऑफिसला जायचं असतं, आपण लवकरात लवकर तुम्ही या, आपण बघूया. म्हणून त्यांनीच आम्हाला टाइम सांगितलं म्हणून याच्यासाठीच आपण भारतीय टाइम म्हणतो की जर 8चा टाइम जर कुणाला दिला असेल तर ते अपेक्षित प्रमाणे ती लोक 9 वाजता येतील, पण तसं तुमच्या बाबतीत घडलं नाही. आम्ही 7 वाजता गेल्यानंतर मग ते थोडस गोंधळून गेले. मग त्यांनी म्हणले की मुलगी तयार व्हायची. मग त्यांनी आम्हाला बसवलं वगैरे आणि मग एक अर्ध्या तासामध्येच तो पुढचा कार्यक्रम चालू झाला. अच्छा. तर मॅडम तुमच्याकडे येते की कशी झाली होते तो बघायचा कार्यक्रम तुमचा? मी त्यावेळेस गोंधळले होते, दुसरीच वेळ होती. हा. आणि म्हणजे आम्ही जे टायमिंग म्हणत होतो त्याच्यापेक्षा लवकर आलेले, तेव्हा गोंधळ उडाला होता थोडा. अच्छा. की जसं की मगाशीच म्हणाले की ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मार्ट. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. लव्ह ॲट फर्स्ट साईट, तर असं ज्यावेळी मुलगी पहिल्यांदा बघितली तसं तुम्हाला वाटलं की मग तो तुमच्या क्रायटेरियानेच तुम्ही ते सिलेक्शन केलं? हो, आता त्या दिवशी ज्यावेळेला मुलगी बघायला गेलो त्याच्यापूर्वी एक 7-8 मुली बघितलेल्या आणि जसं मी म्हणालो की हाईट हा सगळ्यात मेजर कन्स्टेंट होता, त्यामुळे तशा अनुरूप मिळालेली नव्हती. आणि आम्ही हा जो बायोडाटा सिलेक्ट केलेला होता तो सगळे फीचर्स आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅच होत होत्या. आणि बघितल्यानंतर लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं, कारण का आपल्याला जसं आपण म्हणतो की घंटी डोक्यात वाजणे, तशी ती डोक्यात घंटी वाजली. आणि त्याच वेळेला ठरवलं की पुढच्या मुली बघायची नाहीत, परंतु सगळ्यांना टायमिंग दिलेलं होतं. त्यामुळे या क्षणाला मला ती कविता आठवते. एक पाठ्यक्रमात शिकलेलं होतं, पाहताच ती बाला कलिजा खलास झाला, म्हणजे असा तो प्रसंग घडला होता. आणि मग पुढच्या गोष्टी चालू झाल्या. मग प्रश्नोत्तर झाले, पोहे, चहा पोहे हे ऑब्विसली आपल्या ह्या साईडच्या चहा कल्चर पोह्याचा कार्यक्रम तो झाला. आणि मग प्रश्नोत्तर वगैरे, आणि त्यांच्या वडिलांना मी अगोदरच माहित होतं, थोडीशी त्यांनी माहिती काढलेली, माझे फोटो वगैरे त्यांना सगळे पसंत होते. इव्हन त्यांनी आमच्या कंपनीमध्ये सुद्धा माझ्याबद्दलची चौकशी त्यांच्या वडिलांनी केलेली होती. त्यामुळं 50% पसंती झालेली होती. फक्त आता मुलगा प्रत्यक्षात बघणं आणि मग ते ठरवणं, त्या गोष्टी फॉर्मॅलिटीज बाकी होत्या. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजेच पहिल्या नजरेतलं प्रेम, तसं तुम्हालाही जाणवलं होतं की हे सरांच्याकडूनच होतं? नाही, असं काही नाही. तुम्हाला तसं काही वाटलं नाही? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग लग्न कसं जुळलं तुमचं? पुढं मग आम्ही त्या दिवशी बरं, ही मुलगी पाहिल्यानंतर आणखीन काही मुली पाहिल्यात तुम्ही? त्या दिवशी आम्ही टोटल 7 मुली बघितल्या. 10 मुलींचं टार्गेट होतं. अगदी आम्ही त्या मलकापूर, बंबोडे, म्हणजे खरं तर एक मार्केटिंग आणि सेल्स पर्सन आपल्याकडे आल्यामुळे टार्गेट, सिलेक्शन्स आणि एका दिवसातलं हे परत शब्द आपल्याला येतात, पण ऍक्च्युअल मध्ये ते खऱ्या अर्थाने तसंच घडलेलं आहे. अगदी 7वी मुलगी बघताना आम्हाला झोप येत होती. कराडची एक डॉक्टर होती, डेंटिस्ट होती, आणि तिची हाईट चांगली होती म्हणून आम्ही बघायला गेलो. तर ती आम्ही माझ्या शेजारी अभिजित पवार होते, ते असे झोपले होते. ते म्हणजे की तुम्हीच बघा, मी कांदे पोहे तर खाणारच नाही, कारण का 4 ठिकाणी खाल्ल्यानंतर 5व्या ठिकाणी आम्ही नाहीच म्हणून सांगितलं. मग चहा वगैरे घेत गेलो आणि मग शेवटी परत, आणि मग येताना असं ठरवलं की पहिलीच मुलगी चांगली होती, बाकीच्या मुली नाही बघितल्या तर चालल्या असत्या. मग घरच्यांना दाखवायचा हा पार्ट राहिला. मग वडिलांना आणि माझी आत्ते बहीण असते इस्लामपूरला, तिला मी घेऊन गेलो. त्यांना पण मुलगी पसंत पडली. मग तिथून पिक्चरची स्टोरी चालू झाली. मग नंतर थोडंसं कसं देणं घेणं आणि आपल्या ह्या साईडला असतं, आणि ते आपण घरच्यांना आपण अवॉइड करू शकत नाही. मग ते घरच्या व्यक्तींच्या कलांना आम्ही घ्यायला गेलो, परंतु ते थोडंसं त्याच्यामध्ये बैठक ह्या फिसकटायला खरं लागल्या. तर जसं मगाशी तुम्ही बोललात की तुमचं लग्न जमण्यामध्ये खूप मोठा क्लायमॅक्स होता, तर मग तो खरा क्लायमॅक्स कसा घडला ते ऐकायला आम्हाला आवडेल.
झालं असं की वडिलांना मुलगी पसंत होती, आईने काय बघितलेली नव्हती, बहिणीनं बघितल्या म्हणल्यानंतर आईनं फोटोवरती पसंती केलेली आणि थोडंसं देण्याघेण्यामध्ये मोडलं, म्हणजे लग्न मोठं व्हावं, राजेशाही थाटात व्हावं अशा घरच्यांच्या अपेक्षा होत्या. मग त्या पूर्ण होत नाही तसं लक्षात आल्यानंतर थोडंसं वडिलांच्याकडून नकार आला की आपण आणखीन मुलगी बघूया, आता जस्ट बघायला चालू केलेलं आहे, आपल्याला अनुरूप मुलगी मिळेल. खरं माझं डोक्यात हे जसं तुम्ही म्हणलात की लव ॲट फर्स्ट साईट झालेलं होतं आणि मी ठरवलेली हीच मुलगी करायची. मग त्यांच्या वडिलांची फोन यायला लागले. मग वडील आणि मी औदुंबरला भेटलो. आम्ही भेटलो आणि म्हणले की ठीक आहे. ते पण कसं होतं की मॅनेजर लेवलचे होते, त्यामुळं त्यांना मी सांगितले की तुम्ही या, आपण त्यातनं काय तर तोडवून पडूया. मग शेवटी असं ठरलं की घरातल्यांचं जर पसंती आहे आणि फक्त देण्या जर असेल तर मग दागिने घालणे अशा ह्याच्यावर तो थोडासा इश्यू झालेला होता की 25 तोळे दागिने घाला असा थोडासा आमच्या बाजूनं अट्टहास होता. आणि यांचे वडील म्हणाले की आम्ही 10 तोळे घालू शकतो आणि मोठ्या मुलीला पण 10 तोळे घातले आणि मग ते डिफरन्शिएट करून चालणार नाहीये. तर मग मी त्याच्यावरती एक उपाय काढला की मी 15 तोळे तुम्हाला देतो आणि तुम्ही घालताना 25 तोळे घातले असं दाखवा, म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. म्हणजे जसं की खऱ्या अर्थाने म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ होतं, ती चाल तुम्ही चाललात. ते एक विन विन सिच्युएशनच्या हिशोबाने आम्ही गेलो आणि तरी सुद्धा मग थोडस वडिलांच्याकडून आलं की नाही, हे राजेशाही लग्न वगैरे असं काय होईल असं मला वाटत नाही, तुझ्या पर्सनॅलिटीला शोभल असं किंवा तुझ्या पोस्टला शोभल असं आपल्याला भव्य दिव्य लग्न करायचंय सांगलीमध्ये. मग शेवटी असं ठरलं की छोट्या पद्धतीनं मुलीकडचे 10 लोक आणि मुलाकडचे 10 लोक आणि घरातल्यांना थोडंसं बाजूला ठेवायचं माझ्या, आणि त्यांचे आई वडील आणि त्यांचे भाऊ बहीण आणि त्यांचे जे काय जिजाजी होते ते असं पुन्हा औदुंबरला नरसोबावाडीला आम्ही लग्न करायचं ठरलं. आणि ते माझ्या लग्नाला आई वडील नव्हते, माझे मित्र आणि माझे बहीण आणि जिजाजी होते, असे लिमिटेड एक 10 लोक आणि आमच्या समृद्धीचे ओनर्स वगैरे होते. तर ते अतिशय अशा छोट्या ह्याच्यामध्ये लग्न ते झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट ज्योतिबाचं दर्शन घेऊन, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही पुण्याला गेलो. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा. तर मी आशा त्या मॅडमच्याकडे येते की तुम्हाला कसं काय भावना होत्या त्यावेळी, कारण की लग्न तर होत होतं पण ऑलरेडी तुम्हाला मनातून माहिती आहे की ज्या घरात मी सून म्हणून जाणार आहे त्या घरात ऑलरेडी मला विरोध आहे, पण लग्न करत असताना काय भावना होत्या तुमच्या? प्रत्येक मुलीच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात. मला वाटलं नव्हतं की माझं असं लग्न होईल वगैरे, पण झालं. आणि मला घरात स्वीकारतील की नाही हे एक थोडंसं दडपण होतं माझ्याकडे. आणि मला एवढी ॲक्च्युअली पूर्ण माहिती नव्हती की आमचं लग्न असं होणार, म्हणजे नरसोबाच्या वाडीत होणार आहे, आम्ही पुण्याला जाणार आहे वगैरे, असं काही डोक्यात असं मला काही लग्न होणार माहिती, माहिती एवढंच फक्त माहिती होतं की लग्न होणार आहे आणि मी तासगावला जाणार आहे असं मला वाटत होतं. पण तसं काही झालं नाही, डायरेक्ट पुण्याला गेलो. पण यांच्या सपोर्टमुळे मी म्हणजे मॅनेज करू शकले. तसं मिया बीबी राजी तर काय करेगा काजी. तर लग्न तुम्ही केलं आणि त्याच्यानंतरचा प्रवास कसा झाला तुमचा? ऍक्च्युली मी ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी घरातनं सांगून बाहेर सांगून म्हणजे हैदराबादला निघालोय टूरवरती आणि एक आठवड्याभर काही येणार नाही असं. अच्छा, घरी तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही हैदराबादच्या टूरवरती चालले. आणि मग लग्न झाल्यानंतर मग आम्ही महालक्ष्मी आणि ज्योतिबाचं कुलदेवतांचं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट पुण्याला गेलो. पुण्याला माझ्या मावशी असतात, मावशींना फोन केला संध्याकाळी 5 वाजता की आम्ही येतोय. तर म्हणजे कोण कोण आहे. जनरली मी मार्केटिंगला ज्यावेळेला जात होतो पुण्याला त्याला मावशींच्या घरी उतरत होतो, लॉजवरती वगैरे काय उतरत होतो. मावशीनं म्हटलं की असंच मी काहीतरी खोटं बोलतो. मी लग्न केले आणि मुलीला घेऊन यायला लागलोय, तुम्ही दरवाज्यावरती ते मापटं वगैरे ठेवा. तर ते म्हणले की तू लय छान आहेस, तू ये, नव्या नवरीचं स्वागत व्हायला हवं, तू काहीतरी खोटं बोलतोस, थापाड आहेस तू, मार्केटिंग मधला आहेस आणि तुझ्या काही गॅरंटी नाहीये. आम्ही संध्याकाळी 7च्या दरम्यान गेलो आणि बेल वाजवले तर त्याने ते डोर ऐकून बघितलं आणि माझी मावस बहीण पळत गेली
अगं मम्मी अमित भाऊन खरोखर लग्न केलंय. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या, लग्नाच्याच कपड्यांवरती गेला होता. येस, मग गळ्यात हार वगैरे. मग मावशी अच्छा, गळ्यात हारी घालून येस गेला येस होता. येस. म्हणजे जसं आपण चित्रपटात पाहतो की जो असं दरवाजासमोर येऊन असं कोणीतरी थांबतं आणि तो घरातल्यांना धक्का बसतो, सेम बरोबर. ती Yes, सिच्युएशन yes, होती. मग मावशी काका त्यांची तिन्ही मुलं अशी आश्चर्यकारकरित्या गेट दरवाज्यावरती अशी आली आणि म्हणली की अरे भाऊ आम्हाला काय म्हणजे अटॅक यायची वेळ आलेली आहे. मग त्यांनी मग ते सावरले 1-2 मिनिटांमध्ये. मग ते माप ओरडून वगैरे आम्ही आत गेलो. मग त्यांना तुमचा पूर्ण पाहुणचार झाला. येस स्टोरी सांगितली. आणि कसं असतं की मावशी ही इक्वेलेंट टू आई असते. मग त्यांनी अंडरस्टँड, त्यांना घरची परिस्थिती माहिती होती टोटल लग्नामध्ये काय काय व्हायला ते. मग तिने म्हणले होते की केलंस ते चांगले केलंस, मग मुलगी छान आहे. मग मुलीला बघितल्यानंतर ते थोडेसे नॉर्मल आले. घरी सांगितलंस का? म्हणजे नाही सांगितलं, सांगणार आहे म्हणलं. तर मग पुढचा प्रवास असा चालू झाला. पण नेक्स्ट डेला फॉर्मॅलिटीज, गोंधळ वगैरे हे तिथंच मावशीच्या घरी वगैरे घालून मग मी, माझा भाऊ तळेगावला असतो पुण्याला, मग भावाकडे गेलो. भावाकडे पण सेमच गोष्टी घडल्या. तिथेही पाहुणचार Yes, तसाच तिथं झाला. पण पाहुणचार तसंच झालं. त्यांना पण 2-3 आश्चर्य म्हणजे वाटलं. किती वेळा माप ओलांडलं. यांना ऍक्च्युली त्यांच्या भावाने त्यांच्या मिसेसला घेऊन यायला सांगितलेलं होतं पुण्याला. पण आमचं लग्न झालं आम्ही गेलो तिथे. अच्छा, असं झालं. म्हणजे मी माझ्या बायकोला घेऊन घ्यायला सांगितलं होतं, हा याच्या बायकोला घेऊन आले, अशी सिच्युएशन झाली. मग त्यालाही पटलं नाही. मग त्यांनीच वडिलांना फोन करून सांगितलं की आम्ही असं असं केलेलं आहे. मग वडिलांना थोडासा शॉक बसला. वडील चिडले, घरी येऊ नकोस. आणि जे प्रत्येक घरात अशा सिच्युएशन घडतो, तू माझा मुलगा नाही आहेस, तो पाऊल ठेवायचा नाही वगैरे. मग 4 दिवसानंतर मग आम्ही घरी गेलो. हिला हिच्या घरी सोडलं. अच्छा, म्हणजे 4 दिवसानंतर तुम्ही तासगावला तासगावला गेलो आणि हिला मग तिच्या घरी त्यांच्या माहेरी सोडलं. माहेरी सोडलं. आणि मग घरात गेल्यानंतर मग ते सगळं जंगी स्वागत झालं वडिलांच्याकडून किंवा आईच्याकडून. असं का केलंस, आम्ही करून दिलं नसतं का? मग त्याच्यातून असा तोडगा निघाला की परत एकदा वडील म्हणाले की हे लग्न मला मान्य नाही, परत एकदा लग्न करायचं. मग बाकीच्यांची, आमच्या आत्यांची, मामांची मतं वगैरे घेतली. तर ते म्हणजे की काय गरज नाही, आता 2-2 वेळा लग्न कशाला करायचं, विधीपूर्वक झालेलं आहे आणि नरसोबाच्या वाडीला प्रॉपर झालेलं आहे. तर मग रिसेप्शन घेऊया. मग त्यानंतर रिसेप्शन झालं, परंतु वडील कुठेतरी दुखावलेले होते आणि त्याचं ते दुखावल्याचा जो पार्ट आहे तो 10 वर्ष चालू राहिला. कारण की त्यांना ते त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा तो धक्का होता. मग ते 10 वर्ष आमच्याशी बोललेच नाही. इव्हन ते स्वयंपाक सुद्धा स्वतः हाताने करत होते आणि ते आगोला ठेवलं स्वतः. म्हणजे ते आईशी सुद्धा बोलत नव्हते आणि घरात कोणाशीच बोलत नव्हते. असा हा पूर्ण टोटल प्रवास आहे. परत जसं की तुम्ही म्हणालात 10 वर्ष एक खरं तर एक वडील आणि मुलगा यांच्या नात्यामध्ये जो 10 वर्षाचा गॅप राहिलेला आहे, तर कसा गेला तो गॅप तुमचा? 10 वर्षामध्ये सुरुवातीला एकदमच अवघड जात होतं. कारण का घरातले एक मोठा व्यक्ती करता पुरुष आपल्याशी बोलत नाही आणि वडील नाराज आहेत म्हणल्यानंतर मग ते हळूहळू एखाद्या वर्षानंतर मग सवय झाली. परंतु नंतर असं लक्षात आलं की त्यांना राग खूपच जास्त आलेला आहे आणि ते काय मग आम्ही त्या वातावरणामध्ये मॅच झालो. म्हणजे थोडंसं आम्हाला अकोड वाटत होतं, परंतु ते शेवटी टाइम इज द बेस्ट सोल्युशन असं समजून आम्ही पुढे चालत राहिलो. मग एक 10 वर्षानंतर त्यांची बायपास सर्जरी झाली. ती खूप क्रिटिकल झाली. म्हणजे इव्हन डॉक्टरने सांगितलेले की 50% चान्सेस वगैरे आहेत. मग त्या पिरियडमध्ये मी वडिलांच्या जवळ गेलो. त्यांचे सगळं हॉस्पिटल ते त्यांना नेणे आणणे, सोडणे, चेकिंग वगैरे करणे. मग वडिलांना पण त्यात रिअलाईज झालं. मग ऑपरेशन यशस्वी झालं, त्यातून ते बाहेर आले. त्याच्यानंतर मग अटॅचमेंट वाढली आणि आता एकदम अतिशय सुंदर अटॅचमेंट आहे. वडील आमच्याकडे येतात सांगलीला वगैरे आणि पूर्वरच झालेलं. आणि ते माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं की वडिलांचं मन परत जिंकणं आणि परत रुटीनला सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणलं. मग त्यासाठी 10 वर्षाचा वेटिंग पिरियड गेला. तर चांगलं वाटतंय आता. म्हणजे ते जे होतं ते चांगल्यासाठी होतं. खरं तर हा जोडी तुझी माझीचा एपिसोड खरं तर ज्यावेळी तुमचे वडील बघतील तर त्यांच्यासाठी तुम्ही एक या माध्यमातून, वजनदारीच्या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही एक मेसेज द्या. वडिलांसाठी मी एक चांगला मेसेज इच्छा प्रकट करतो. वडिलांना ऍक्च्युली मी अण्णा म्हणतो. तर अण्णा, तुम्हाला मी बाजूला ठेवून मी लग्न केलं त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तर परत तुम्ही आमच्याशी रुटीननं वागत आहात त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे आणि माझे तुम्ही आदर्श आहात. मी तुम्हाला फॉलो करतोय आणि तुमचे आशीर्वाद मला सदैव लाभतील किंवा माझ्या ह्या मोठ्या चुकीला तुम्ही माफ केले असं मी समजतो आणि तुम्ही आमच्या सोबत राहावं अशी मी अपेक्षा करतो.
अण्णांच्या सुनबाईंच्याकडूनही आपण त्यांच्यासाठी एक मेसेज देऊया. तुम्ही आम्हाला एवढ्या मोठी आमच्याकडून चूक होऊन सुद्धा तुम्ही आम्हाला ॲक्सेप्ट केलं त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि माझ्या मुलांनाही तुम्ही तेवढंच प्रेम देतात त्याबद्दलही मी खूप आभारी आहे तुमची. आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंदी क्षण म्हणजे तुमच्या मॅरिड लाईफ मधला कुठला आहे? आम्ही स्वित्झर्लंड गेल्यानंतर बर्फात जे आम्ही खेळलो. अच्छा अच्छा, तो आयुष्यातला. आपण काय सांगाल? सेम आम्ही युरोप टूरला होतो आणि युरोप टूरमध्ये पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या वरती माझं एक स्वप्न होतं की जगातील 7 आश्चर्य बघायची आणि माझ्या मिसेस सोबत बघायची. तर आम्ही पहिल्यांदा सिंगापूरला वगैरे गेलो, परंतु जेव्हा आयफेल टॉवरवरती जेव्हा गेलो तेव्हा असं माझ्या लाईफमधला म्हणजे मिसेस सोबत मी आयफेल टॉवर होते. आम्ही ते टायटॅनिकच्या पोजमध्ये फोटो वगैरे काढले आणि त्यावेळेला टॉप ऑफ दी वर्ल्ड आपण जे म्हणतो की मी जगाच्या सगळ्यात उंच ठिकाणी आहे, तर मला तसं फिलिंग झालं आणि तो क्षण मी विसरू शकत नाही. 7 वंडर्स विथ फॅमिली हे मीठ खऱ्या अर्थाने तुम्ही जगला आहात. येस. ठीक आहे. तर कसं असतं की जोडीदार म्हटलं की जोडीदारांची कंपॅबिलिटी येते. तर तुम्ही दोघे एकमेकांना किती चांगल्या पद्धतीने ओळखता याच्यासाठी आपण एक प्रश्न उत्तरांचा राऊंड घेऊयात. खरं तर जोडीदारांची एकमेकांच्या बद्दल असलेली कंपॅबिलिटी ते दोघे एकमेकांना एक व्यक्ती म्हणून किती चांगल्या पद्धतीने ओळखतात हे आपण बघूयात. तर सरांच्यापासून मी सुरुवात करते. मॅडमचं जन्म ठिकाण? कारवे म्हणून आहे, इस्लामपूरच्या पुढं. 1 मार्क्स मिळतो तुम्हाला. त्यांचा आवडता रंग? पिंक. जनरली सगळ्या स्त्रियांचे पिंकच असते. पिंक कलरचं काय गिफ्ट दिलं? पिंक कलरचं एक पर्स दिलेली आहे तिला. आठवते. आवडतं चित्रपट? आवडता चित्रपट रोजा म्हणून आहे. आवडता पदार्थ? तिला वडे आणि भजी असं किंवा तळलेले पदार्थ पाऊस पडल्यानंतर जास्ती. तुम्ही खूपदा तुम्हाला किचन मध्ये रमताना पाहिलं, तर सरांनी तुमच्यासाठी बनवलेत पकोडे कधी? अच्छा, स्वयंपाकाची आवड नाहीये. पण मी खूपदा तुम्हाला किचन मध्ये रमताना पाहिलेलं आहे. नॉनव्हेज वगैरे नॉनव्हेज मध्ये. नॉनव्हेज मध्ये. युट्यूब वरती बघून लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये बरेचसे रेसिपी मी ट्राय केलेला आहे. अच्छा, पण पकोडे नाही गेले आता. या निमित्ताने पकोडे मी आता ज्यावेळी आता तुम्ही घरी जाल त्याच्यासाठी पाऊस ज्यावेळी यानंतर या एपिसोड नंतरचा पहिला पाऊस असेल त्यावेळी तुम्हाला सरांच्याकडून पकोडे मिळतील. त्यांचं आवडतं ठिकाण? तिचं सिंगापूर. 10वीत पडलेले मार्क्स? 60 पडले. हे उत्तर चुकलेलं आहे. हे चुकीचं आहे, कारण यांच्या क्रायटेरियामध्ये, आणि हे उत्तर चुकलं याचंही कारण आहे की क्रायटेरियामध्ये मार्क्स नव्हते, बाकीच्या गोष्टी होत्या, त्यामुळे तुम्हाला आठवत नसेल. त्यांचा राजकारणातील आदर्श? मोदी. हे उत्तर चुकलेलं आहे. छंद? छंद तिला स्वयंपाकाचा खूप छंद आहे. खरं हे बरोबर आलेलं आहे. आवडते गाणे? आवडते ये जिंदगी गले लगा ले, सलमा मधला. हे गाणं फक्त तुम्ही त्यांच्यासाठी हे गाणं गुणगुणलं तरी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ये जिंदगी गले लगा ले, हे जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना, ये जिंदगी गले लगा ले. थँक्यू. क्या बात आहे. त्यांचं आवडतं पुस्तक? मी पुस्तक वाचताना काय बघितलेलं नाही, परंतु ते पाककलेची पुस्तक आणि एक झाड पुस्तक आहे. खरं तर हा अंदाज आहे, पण तोही बरोबर आलेला आहे. आता मी मॅडमच्याकडे येते. सरांच्या विषयी तुम्हाला माहिती विचारते. त्यांचं जन्म ठिकाण? सांगली. बरोबर आहे. त्यांचा आवडता रंग? निळा. जो की आज घातलेला आहे.
त्यांचा आवडता चित्रपट? नाही आठवते. अच्छा. आवडता पदार्थ? हे तर माहित असायलाच पाहिजे, बायकोला नाही माहित असणार तर कोणाला माहित असणार? गुलाबजाम. येस, खूपदा बनवलेत. आवडते ठिकाण? आवडते ठिकाण जर्मनी. येस, बरोबर आहे. 10वीत पडलेले मार्क्स? 45%. थोडेसे तुम्ही जवळ आहात, 42%. राजकारणातील आदर्श? मोदीजी. तू काय? आराम पाटील. छंद? छंद व्यायाम आणि कराटे. येस, बरोबर आहे. आवडते गाणे? आवडते गाणे आठवते. तुम्ही आठवायला वेळ घेणार असेल देऊ आम्ही. Yes. हे एक जर गाणं तुम्हाला नाही आठवलं तर हे परत एकदा सगळ्यांना गायला लागेल. जुनं गाणं आहे ते. संजीव कुमार आणि संजय कपूर आणि तुम्ही गाणं गाणार, मी सांगू तुम्हाला? हो. तेरे बिना. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. खऱ्या अर्थाने हे फक्त गाणं नाहीये, तर हे रिअल लाईफला सूट होणारं तुमच्या गाणं आहे. जीवनाचा अर्थ आहे. येस. तर या राऊंड मध्ये तुम्ही विनर झालेला, त्यांचं गिफ्ट आपण शेवटी देऊया. ठीक आहे, तर परत एकदा पुन्हा एकदा या राऊंड नंतर आपण प्रश्नांकडे वळूयात. की जसं की नवरा बायको आले तर घरातलं वातावरण आणि घरच्या प्रश्नांच्याकडे येऊयात. घरातल्या कामाची जबाबदारी 50-50 आहे तुमच्याकडे? घरातल्या कामाची जबाबदारी ऑलमोस्ट 50-50% आहे. अच्छा, तुमच्याकडे काय जबाबदारी असते घरातली? माझ्याकडे मोस्टली रविवारी सगळं घर क्लीन Cleaning करणं, करणे, व्हॅक्युम क्लीनरने क्लीन Yes, करणं, हा. घरातल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या Yes. संडेला धुणं किंवा गाड्या पुसणं हा. किंवा गाड्याचं मेंटेनन्स, आउटडोर मेंटेनन्स, म्हणजे मोस्टली आउटडोरची सगळी कामं, शॉपिंग, बाजार करणं हे सगळं मी Yes, करतो. yes, yes. घरातलं मग पूर्ण सगळी जबाबदारी स्वयंपाकाची असते. मी आउटडोअरची शॉपिंग तुम्ही करता. Outdoorची shopping. तर सध्याचा तुरीच्या डाळीचा रेट काय आहे सर, 1 किलोचा? तुरीचा डाळीचा गुजरातची जी डाळ येते त्याचा 90 रुपये आहे आणि जी लातूरची डाळ येते त्याचा 85 रुपये रेट आहे. कारण का कालच मी ओके, तर आणखीन एक इंटरेस्टिंग असाच प्रश्न मी मॅडमना विचारते की जसं की समृद्धी होतं, समृद्धीच्या प्लास्टिकच्या बादलीचा रेट काय आहे? नाही, मला नाही. अच्छा, कारण की कधी समृद्धी नाही. बाय करावं लागली नाहीये, त्यामुळे तो रेट खऱ्या अर्थाने माहित नाहीये. बरोबर. ठीक आहे. तर मुलांचा अभ्यास आणि मुलांची जबाबदारी हे कशा पद्धतीने तुम्ही दोघं हँडल करता? मुलांच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी आशावरतीच असते आणि तिची चांगली पद्धतीनं निभावते आणि ती सुरुवातीपासून ते घेत असल्यामुळं मी मध्ये इंटरफिअरन्स करत नाही. मग मुलं बायपास घेतात, मग पप्पाने असं केलं आणि हिने असं केलं. ते मुलं पण 90+ आहे दोघंही आणि त्याचं पूर्ण श्रेय आशालतालाच जातं आणि ती मुलांचा अभ्यास ती पूर्ण 100% ते घेते. तुम्ही एकमेकांना दिलेले पहिले गिफ्ट आठवते तुम्हाला? मी तिला आता ऑब्विसली मला माहिती आहे, म्हणजे प्रत्येक पुरुषाला माहिती असते की स्त्रिया सोन्यासाठी क्रेझी असतात, तर मग तिला रांका ज्वेलर्स मधून मी तिला असं एक हार दिलेला होता, नेकलेस दिलेला होता. तर ते माझं पहिल्या वर्षीच बर्थडेला दिलेलं होतं. ओके, फर्स्ट बर्थडे, लग्नानंतरचा फर्स्ट Yes. बर्थडे. तुम्ही काय दिलं मी होतं पेन पहिले? दिलेला. तुम्ही पेन दिला होता, आहे तो पेन अजून? आहे. अच्छा, अजून तो दोघांनी रिफिल मिळत नाही परंतु पेन जपून दिलेला. हे महत्वाचं खऱ्या अर्थाने. नाही, पहिला गिफ्ट आणि त्याच्याशी जोडलेल्या भावना ह्या वेगळ्या असतात. त्याच्यानंतर परत तुम्ही कितीही काही मोठ्या महागड्या वस्तू द्या, पण त्याचं पहिल्याची जी अटॅचमेंट आहे, त्या फिलिंग्स आहेत, त्या परत तुम्हाला येत नाहीयेत. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता,
बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध. बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल. जीएसटी लागणार नाही. फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा. शिवशक्ती गोल्ड प्लॅन कापडपेठ जवळ विटा. गायत्री डेव्हलपर्स विटा. की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लग्नाला 15 वर्ष झाले, म्हणजे एक शतक पूर्ण करून तुम्ही एक ओलांडून पुढच्या पर्वात गेलात, की जसं की तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस येईल, ज्याला आपण सिल्वर जुबली म्हणतो, तर की तो काय आहे तुमच्या स्वप्नातला लग्नाचा 25वा वाढदिवस? माझ्या स्वप्नातला 25वा लग्नाचा वाढदिवस असा असेल की मी एक आलिशान घर, कमीत कमी ते अर्ध्या एकरा ते 1 एकराचं असावं आणि तसं एक आयकॉनिक घर असावं की जे निदान सांगली जिल्ह्यात किंवा सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये एवढं सुंदर घर, महागडं मी म्हणणार नाही, लेकिन सुंदर घर असावं की लोक अगदी ते घर बघायसाठी यावेत किंवा पिक्चरचे शूटिंग्स किंवा मराठी सिरियल्स असतील, हिंदी सिरियल्सच्यासाठी त्यांनी त्या बंगल्याची डिमांड व्हावी एवढं सुंदर मी घर बांधावं आणि 25व्या वर्षाची गिफ्ट म्हणून मी आशाला देवा असं माझं एक स्वप्न आहे. खऱ्या अर्थाने हे तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्या घरात आम्हालाही बोलवावं आणि त्या घरात जोडी तुझी माझीचा पुन्हा एकदा एपिसोड घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. घरातल्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असतात? घरातल्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असतात, कारण का ते थंब इम्प्रेशनची तिजोरी आहे, त्यामुळे त्याला फिंगर जे आहे ते मी माझंच रजिस्टर केले. होतं कसं की ही कामाच्या व्यापामध्ये असते, गोंधळून जाते कधी कधी. एखादी वस्तू कुठं ठेवली ह्याच्यावर सुरुवातीला थोडंसं झालं, मी तुम्हाला दिली होती की मग शेवटी असं ठरलं की ती काय म्हणली की तुमच्याकडेच ठेवा, मी तुमच्या समोरच साहित्य ठेवणे आणि काढणे हे सगळं होईल. आणि थोडक्यात आम्ही दोघं असतानाच ते उघडली जाते जॉईंटली. मॅडम तुमच्याकडे येते की आयुष्यातला असा एखादा प्रसंग की ज्यावेळी जोडीदाराची खूप गरज असते तुम्हाला, की म्हणजे एक हक्काचा जोडीदाराचा खांदा हवा असतो आणि त्यावेळी तो जोडीदार तुम्हाला अवेलेबल असतो किंवा तुम्हाला तो मिळतो, असं कुठला क्षण तुमच्या आयुष्यामध्ये घडला? ज्यावेळेस माझा मुलगा 1 वर्षाचा व्हायचा होता, 1 वर्ष व्हायला त्याला 10-12 दिवस राहिलेले, मग त्याला असं झोपेत किट्स आलेली, त्याच्या तोंडात फेस वगैरे येत होता, मग खूप घाबरलेली त्यावेळेस. त्यावेळेस त्यांनी खूप मला सांभाळलं, त्यावेळेस मुलालाही सांभाळलं, मलाही सांभाळलं, ती खरी आधार दिला, खूप छान आधार दिला त्यावेळेस. आणि त्यावेळेस ते आम्हाला त्याच्याबद्दल ते फिट्सच्या बद्दल काही माहिती नव्हती, असं होतं वगैरे, खूप घाबरलेलो होतो आम्ही. त्यावेळेस त्यांनी खूप आधार दिला खरं. आपण काय सांगणार? लग्नाच्या नंतर थोडंसं कसं आहे की जसं आमच्या लग्नाच्या स्टोरीमध्ये होतं की ॲक्सेप्टन्स घरातून नव्हता आणि मग तिची मानसिक स्थिती सांभाळणं आणि तिथून ओव्हरकम करणं, मग तिला माझी गरज त्यावेळेला जास्ती होती. तर मग एक मॉरल सपोर्ट किंवा तिला आईवडिलांची गरज जास्ती होती. तर मग मी दर आठवड्याला तिला, तशी सासूरवाडी जवळच होती, त्यामुळे दर आठवड्याला आम्ही त्याच्या आईवडिलांची गाठ घेणं, सुट्टीला तिला नेऊन सोडणं किंवा दिवाळीच्या मला सुट्टीमध्ये कधीही सांगायला लागलं नाही की मला आईकडे जायचंय म्हणून. जर आठवड्याला मला घेऊन जायचं. न सांगता खरं तर हे क्वचितच घडणारं उदाहरण आहे. त्या जनरली नवरे काय उदाहरणात करतात की बायकांना सोडत नाहीत, कारण मी सुट्टी लागल्याच्या पहिल्या दिवशी सोडतो, ते सुट्टी संपायच्या आदल्या दिवशीच घेऊन येतो, म्हणजे की तू मनसोक्त आई वडिलांच्या सोबत राहा, कारण का आई वडिलांची पण इच्छा असते की याचे 2 अर्थ निघतात, नक्की समजायचं काय? त्यात एक माझा स्वार्थ असतो की त्या पिरियड मध्ये मी माझ्या ज्या ऑल इंडियाच्या टूर्स आहेत त्या सगळ्या संपून घेतो आणि मी कंपनीसाठी मग आउटडोअरला जास्ती राहतो, ती सगळी कामं संपवतो, ऑलमोस्ट 6 महिन्याची सगळीच कामं संपवतो, जेणेकरून मग मी म्हणजे खऱ्या अर्थाने यामध्ये नवऱ्याचा स्वार्थ दडलेला आहे, पण ते दिसताना बायकोला प्रेम दाखवलं गेलेलं आहे. तर खरं सरांच्याकडे मी येते की जसं की तुम्ही घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं. आता आजही असे बरीच लग्न होतात आणि अजूनही काही लग्न असे झाले ज्या लोकांना करायचं म्हणजे त्यांनी आपल्याला अनुसरून जोडीदार निवडलेला आहे पण घरच्यांचा विरोध आहे, तर त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही? त्यांच्यासाठी माझा मेसेज असा असेल की शक्यतो तुम्ही घरच्यांना कन्व्हिन्स करा की आत्ताची परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. जनरली कसं होतं की कन्व्हेन्शनल पॅटर्नमध्ये कसं असतं की आपल्याच जातीतला मुलगा पाहिजे, आपल्याला सूट होणारा मुलगा पाहिजे, त्याच्यापेक्षा गाडी बंगला ह्या गोष्टी पाहिजे आहे. परंतु तसं न करता प्रॅक्टिकली मुलगा कर्तबगार पाहिजे आहे आणि मुलगा केअरिंग नेचरचा पाहिजे आहे. म्हणजे बाकी पैशाकडे बघून किंवा त्या स्टेटसकडे बघून जर तुम्ही स्वतःची मुलगी द्यायला गेला तर ते एकदम चुकीचं होतं. तर अशा पेअर्सना की जे लग्न करणार आहेत आणि घरच्यांचा विरोध आहे
तिने घरच्यांना कन्व्हिन्स करायचा हा फर्स्ट प्रयत्न आहे. आणि नंतर मग जर झालं नाही तर मग रितसर तुम्ही कोर्ट मॅरेज करा आणि एक चांगल्या स्थितीमध्ये राहा आणि ते प्रूव्ह करून दाखवा की आम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो चुकीचा नाहीये. आणि आताची ही नीड आहे की नवरा मुलगा मुलगीची पसंती ही खूप गरजेची आहे असं त्यांना पटवून द्या. जर नाही झालं तर मग तुम्ही रितसर कोर्ट मॅरेज करा आणि चांगल्या ठिकाणी राहा आणि चांगलं प्रूव्ह करून दाखवा की आम्ही जे केले ते चांगलं केलं. हाच माझा मोलाचा संदेश असेल. मॅडमच्याकडे येते की अशी कुठली म्हणजे काय तुमच्या नात्यांमध्ये असं विशेष तुम्हाला सांगायला आवडेल की जे 15 वर्षानंतर सुद्धा ते इतकं चांगलं स्ट्रॉंग बॉन्डिंग तुमच्या नात्यामध्ये आहे? एकमेकांना समजून घेणे आणि जर कोण चुकत असेल तर त्याला म्हणजे समजावणे की इथं चुकतंय तुझं, हे असं नाही व्हायला पाहिजे, हे या पद्धतीने व्हायला पाहिजे. येस. आणखी होतं कसं खूपदा एक महिला म्हणून किंवा एक बायको म्हणून बायकोच्या अँगलमधून आपण ज्यावेळी पाहतो की ह्या जगातल्या 50% जास्त बायकांच्या नवऱ्यांच्याकडे तक्रारी असते की वेळ देता येत नाही. तर ही वेळ न देता येणे तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलेली आहे? शक्यतो सुरुवातीला असं व्हायचं की मी कंपनीच्या निमित्तानं बाहेर पण असायचं आणि तासगावला ज्यावेळेला मी राहत होतो त्यावेळेला आले की मित्रांचा परिवार एवढा मोठा होता की घरात आलं की फक्त फ्रेश व्हायचं, चहा प्यायचं आणि परत आणि मित्रांच्याकडे जाऊन बसायचं. नंतर मला लक्षात आलं की आता लग्न झाले आणि एक जबाबदार आपण व्यक्ती झालेलो आहोत. मग थोड्या दिवसांनी रिअलाइज झालं की घरी वेळ देणं गरजेचं असतं. थोड्या दिवसांनी म्हणजे हे थोडा दिवस हा किती मोठा एक महिन्याचं लक्षात आलं आणि खूप लवकर आला. कसं जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला ते जाणवायचं नाही. तर मग जाणवायला आलं की आपल्याला बिहेवियर वरनं लक्षात आलेलं की त्याला गरज आहे. मग ऑफिसमधून आलं की 100% घरीच थांबायचं किंवा प्रत्येक रविवारी कुठं ना कुठेतरी बाहेर जायचं. मग ते जवळपास ज्योतिबा असेल, पन्हाळा असेल किंवा वन डेची टूर करायची किंवा शनिवारी रविवारी गणपतपुळे, महाबळेश्वर अशा टाईप मध्ये राहायचं. आणि म्हणजे वर्षात ते 52 संडे हे एन्जॉय करायचे असं मी ठरवलं. आणि मग लगेच 1 महिन्यानंतर मग ते इम्प्लिमेंटेशन चालू केलं की आपली गरज घरी जी असते जनरली कसं असते की आपण एक ठरवतो की 5 वर्षानंतर मी असं करणार, 10 वर्षानंतर असं करणार. माझी थिअरी अशी आहे की आजच करायचं आणि आताच करायचं आणि विकेंडला करायचं. आठवडाभर काम करा आणि विकेंडला सेलिब्रेट करा. अच्छा अच्छा. ही थिअरी अजूनही चालू आहे. मी प्रत्येक रविवारी शनिवारी कंपल्सरी कुठेतरी बाहेर असतो. नसेल तर मग नरसोबावाडीला दत्ताचं दर्शन घेणे किंवा मुलांना कुठेतरी आठवड्यातून बाहेर जेवायला किंवा फिरायला घेऊन जाणं हे मी कटाक्षानं पाळतो. एकमेकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस कशा पद्धतीने तुम्ही साजरे करता? आम्ही आमच्या फॅमिली बरोबर, मित्र परिवाराबरोबर सेलिब्रेट करतो. अच्छा. असं खूपदा म्हटलं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे ही स्त्री असते. तर सर समृद्धीमध्ये खूप मोठं काम आहे तुमचं, खूप मोठ्या प्रोफाईलवरती व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तुम्ही काम करता. तर ह्या व्हाईस प्रेसिडेंटच्या मागे खऱ्या अर्थाने कोण आहे? खऱ्या अर्थानं मी माझी लाईफ पार्टनरच मानेन. कारण का मी बाहेर फिरू शकलो किंवा समृद्धीमध्ये या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये मी पूर्ण भारत किंवा भारताबाहेरचे 7 देश समृद्धीच्या माध्यमातून मी डेव्हलप केले. त्याचा मोठा सिंहाचा वाटा आशालतालाच मी देईन. कारण का तिनं घर सांभाळलं, मुलं सांभाळली, आई वडिलांना सांभाळलं, त्यामुळे मी बाहेर फिरू शकलो, डेव्हलप करू शकलो. घरची मला पूर्णपणे चिंता काहीच लागून राहायची नाहीये. मी माझे टूर्स वगैरे करू शकलो आणि जे आता मी जे काय आहे त्याच्यामध्ये मी 50% पेक्षा जास्त श्रेय माझे मी लाईफ पार्टनरला देतो. जसं की समृद्धी खूप मोठा परिवार आहे, तुमचंही काम खूप मोठं आहे. तर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिस्थिती आणि बिझनेस बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मी असं सांगू इच्छितो की जे मी स्वतः फॉलो करतो की पहिल्यांदा स्वतःची काळजी, स्वतःच्या फॅमिलीची काळजी हा पहिल्यांदा घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग बिझनेस हा सेकंडरी येतो. मग बिझनेस सुद्धा करताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं, सॅनिटायझरचा वापर करणं. बिझनेसवरती इम्पॅक्ट झालेला आहे की झालेला आहे आणि तो जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत तो इम्पॅक्ट हा प्रत्येक बिझनेसवरती राहणार आहे, जसं समृद्धीवरती सुद्धा आहे. आता ऍक्टिव्हिटी बंद ठेवायची नाही, स्लोली चालू करायची आणि मार्केट टिकवून ठेवायचं, सर्व्हिसेस टिकवून ठेवायच्या, एवढं प्रयत्न आमचा चालू आहे. आणि
पुढं जेव्हा कोरोना नाही होईल तेव्हा आम्ही परत ग्रीप घेऊ शकू याचा मला आत्मविश्वास आहे. खूपदा कसं होतं, नवरा बायको आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि आपापल्या आणि मग तू कशी आहेस आणि तू जेवली की हे जरी विचारलं तरी ते खूप मोठं प्रेम असतं. पण कदाचित कामाच्या व्यापामुळे तेही शक्य होत नाही. पण त्या पलीकडेही जाऊन की खऱ्या अर्थाने एकमेकांना प्रपोज करायचंय, तो राऊंड आपण तुम्ही घेणार आहात आणि खरं तर तुम्ही आलात, एक वेगळं कपल आहे, एक रोमॅन्टिक कपल आहे, तर प्रपोज करायचा अंदाजही आम्ही त्याच पद्धतीने अपेक्षित करतोय. आशालता, आय लव्ह यू. इथून पुढे असेच मला साथ देत राहा. काय चुकलं असेल तर ते मनावरती घेऊ नको. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्या जीवनात आल्यामुळे माझं जीवन खूप सुंदर झालंय, त्यात काही शंकाच नाहीये. आय लव्ह यू. सेम टू यू. अमित कुमार सर आणि त्यांच्या मिसेस वेळात वेळ करून सांगलीवरूनच वज्रधारीच्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी एक खूप चांगली आणि खूप भन्नाट मुलाखत दिलेली आहे. आणि पुढच्याही जोडी तुझी माझीच्या मुलाखती आपण याच पद्धतीने घेणार आहोत. तर पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकणकडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.